तर सर्वात आधी सकाळी आवरल्यानंतर मी लगेच पाणी भरून घेतलं. बोरची लाईट जाणार होती त्यामुळे परत हांडा रिकामा राहून जातो. बघा भक्ती कशी, भक्ती पा कशी चूल पेटवायला बघू राहिली, पान तापवायला पा. आणि चूल पेटलेली आहे तरी बी ती पेटू राहिली. आता असं नाही करायचं बाई, दे ठेवून दे. शानी तू हुशार आहे ना. शेकायचं तुला बाई, हा असं नाही करू. दूधवाला आला होता, दूध घेतला, आता तापत ठेवून देते. तर आज दादूला शाळेला सुट्टी, त्याच्यामुळे मग मी त्याला उठवलं नाही. आणि आज थोडंसं निवंत चाललंय, तर चल पोरांना नाश्त्याला आज पोहे करते. पोहे कधी करत नाही, पोह्याने पित्त चालत नाही, पित्त होतं, सहन नाही होत कोणाला कोणाला, त्यामुळे मी पोहेच करत नाही. पण आज मी करते थोडेसे पोहे सर्वजणांना, मग स्वयंपाक करणार आहे. तर बघू शकता माझ्या हातामध्ये आहे नंबरचा चष्मा. तर मला नंबर आहे डोळ्यांना, पण मी चष्मा जास्त वापरत नव्हते, पण आता मी माझ्या मताने बनवून आणला आणि आता मला डेलीचा चष्माच वापरायला लावलेला आहे रोजचा. तर मी बघा, तर इथं मी पोहे स्वच्छ धुवून घेतले. पोरांना नाश्त्याला पोहे करायचे. मिरच्या कोथिंबीर आणि ते कापून घेतलं, कांदा परतून घेतला आणि मी शेंगदाणे आधी, तर ताजा कढीपत्ता कोथिंबीर धुवून घेतली मी. म्हणजे मी पोह्याची रेसिपी नाही सांगते, पण मग सांगते रुटीन माझीवाली. आणि मी शेंगदाणे आधी तळून घेते, त्याच्यामुळे एकदम खरपूस शेंगदाणे होते. माझा स्वयंपाक पण झालेला आहे, भाजी पोळी सगळं आवरलं की मग घर थोडं पुसून घेतलं, बरं वाटतं स्वच्छ. 2 टाईम घर पुसायला लागतं, मळ्यात राहतो असतो त्याच्यामुळं, खकाण्यामुळं. आणि मी बघू शकते सगळ्या डब्यांना बरण्यांना पिशव्या लावलेल्या आहे, कारण की खूप खकाण्याने भांडे घाण होत्या आणि कामामुळे एवढे घसायला नाही जमत बार बार. तर घरातलं सगळं काम आवरलं आहे आणि बघू शकते सगळं पुसून लुसून व्यवस्थित लावलं आहे. आता मला लगेचच धुणं धुवून घ्यायचं. 2-3 दिवसापासून थंडी कमी पडली, त्यामुळं गार पाण्यात धुणं धुवायला काही वाटत नाही. आणि नाही तर लय बर्फासारखं पाणी राहायचं आणि हात पण वाकडे होऊन जायचे. तुम्ही बघू शकता टाकीत फुलं ठेवलेले, आमचे भाऊ फुलं खोडू राहिले आणि मला लगेचच सगळं आवरून पॅकिंगला बसायचं आहे. आज काही मी फुलं नाही खोडणार आहे, कारण माल कमी द्यायचा आहे ऑर्डर नसल्यामुळं. तर भाऊंनी खोडले आणि पाण्यात टाकले. आणि बघू शकता मला रोज पाणी असं उपसूनच घ्यायला लागतं आणि मधून धुवायला लागतं. नळी लावता येत नाही, जर बोर चालू असली तर मग नळीने धुते, नाही तर उपसूनच पाणी रोज घ्यायला लागतं. तर खूप त्रास होतो असं काही गोष्टींना, आणि त्यामुळं पण मग काम आवरायला खूप लेट होऊन जातं. नाही तर सगळं नळ वगैरे रेडी असलं माणूस पटकन आवरून घेतं, आणि सुविधा नसल्यामुळं कामाला पण वेळ होतो आणि वावरात जायला पण मग उशीर होऊन जातो मला. कुठं चालले, कुठं चालले? निवाजत जातीला बघा खाली पाहुणे काटे. चपला घातल्या का बाई? तर माझं धुणं झालंय आणि मी सुकत टाकते. आणि बघू शकता लय आवट आलेलं आहे, अजिबात कपडे वाळत नाही, ऊनच पडत नाही. कालचे कपडे तर वाळलेच नव्हते आणि मग तसेच मी सुकत ठेवले पडवीमध्ये, कारण रात्रीचं बादळ खूप पडतं आणि कपडे परत ओले होऊन जातात, त्यामुळं ते बाहेरच मला पडवीत ठेवायला लागत्या. नाही तर सरळ मी मस्त पॉलिहाऊसमध्ये टाकून देते. पॉलिहाऊसच्या पेपराने तापून मग गरम येते आणि कपडा लगेचच सुकून जातो. तर आता मी पटपट कपडे वाळू घालून घेते. तर आता मी पॅकिंग करून घेते आणि हेच माझं सकाळचं काम. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.